हमारे सभी चाहते दर्शकों का, हमारे सभी नौकर के मास्टर के खिलाड़ी, हमारे समाज सेवक आदरणीय शैलेश दादा पाटिल, और ये पावर प्ले का भिंगरी घूम चुकी है अंपायर के द्वारा और पहला मैंडेटरी P1 का शॉट की शुरुआत होता हुआ बल्लेबाजी के स्ट्राइक एंड पर जयेश और आदेश ये जोड़ी टीम माझीवाड़ा के लिए हमारे जीतू दादा पाटिल इनके मित्र स्पेशली आज उपस्थित हुए हैं माझीवाड़ा इस गांव से, उन सभी का बहुत बहुत स्वागत है। हियर वी गो विद द फर्स्ट बॉल। ओहो तेज तर्रार गेंद, क्या बात है। हालांकि इस समय में इस प्रकार से गेंद को डिलीवर करना, ऊर्जा निकाल पाना, इट इज नॉट इजी, बट परेश डिड इट वेरी वेल। पहला मैच में भी बहुत प्रभावित किया था इनकी गेंदबाजी ने और 2 ओवर के स्पेल में 10 रन देकर एक सफलता अपने नाम की दिया और वो शुरुआत यहां पर पहली गेंद के साथ। परेश आरेकर अगली गेंद, तेज तरार गेंद थी, फील्डर अवेलेबल है हमारे सीधे साइड सेम के ऊपर से ला 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 जवाब, ट्रेमेंडस सिक्सर। वाह क्या स्ट्रोक खेला है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक दिखाते हुए यहां पर पहली गेंद का उत्तर। हालांकि दूसरे गेंद पर आसान बना दिया है जयेश ने और जड़ दिया है अपने टीम के लिए, हम भी किसी से कम नहीं, संघर्ष में सिक्सर। ओहो यहां पर दिल जल्द उठा है, बहुत जल्दी उत्तर दिया है, सीधे गिल्लियां किल्लियां, क्रिकेट का फर्नीचर डामाडोल और विकेट पतन। बहुत ही सुंदर और बहुत ही लाजवाब आयोजन। हालांकि मैदान पर आने के बाद आंखों पर नींद नहीं रहेगी क्योंकि इतना जबरदस्त सही आयोजन है। एवन जोड़ी आदरणीय जीतू दादा पाटिल और साथ ही साथ रॉकी भाई राकेश दादा पाटिल, बहुत ही सुपर। और स्पेशल धन्यवाद रहेगा हमारे सभी साथीदार मिस्टर अक्षय सोनी, राहुल शर्मा, तात्या चौहान, इन सभी का बहुत बहुत धन्यवाद। हालांकि तात्या चौहान नहीं है, तात्या पाटिल है। तात्या शेठ हमारे नवघर के, उनका भी धन्यवाद रहेगा। रन संख्या टोटल 3 गेंदों के बाद 6, 1 विकेट के नुकसान पर। मिस टाइमिंग है, गेंद हवा में, खिलाड़ी दूर है और दूर ही रहेंगे। शॉर्ट मिड विकेट में हालांकि सर्कल के अंदर ये गेंद गिरी है, 1 रन हालांकि पूरा होगा और 1 सिंगल रन और संख्या टोटल 7। धैर्य पाटिल हालांकि मैच के बहुत ही प्रेमी हैं और अभी तक अपने पिताजी का, अपने फादर का ये आयोजन को देख रहे हैं, बहुत एंजॉय कर रहे हैं धैर्य पाटिल हमारे कमेंट्री बॉक्स के साथ। तेज तरार गेंद थी लेकिन उतना ही अच्छा स्ट्रोक खेला है, केस बहुत दूर होगा और गेंद निकल जाएगी डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर, सीधे मिलेंगे 4 4 4 मैक्सिमम। चौके के साथ यहां पर इस ओवर में रनों की लैल्यूट शुरू है। विकेट भले ही आए हैं लेकिन रन्स भी आए हैं, मतलब मुकाबला बहुत कड़क होगा, इसमें कोई संदेह नहीं है। ड्रीम 11 माझीवाड़ा बनाम जय श्री राम बियाला स्पोर्ट्स नवापुर, गेंदबाज परेश। तेज तरार पैटर्न बैट के बीच में गेंद थी, कलाइयों को नीचे रखा था, बहुत ही अच्छा हैंड एंड आई कोऑर्डिनेशन रहा है, नहीं तो गिल्लियां किल्लियां फिर से बाहर निकल जाती। और ये स्पेल यहां पर समाप्त किया है परेश आरेकर ने। इस ओवर में रन खर्च किए 11 और विकेट 1 नेशनल फिगर स्कोर कार्ड पर नजर आता हुआ। हालांकि बहुत ही सुंदर और बहुत कमाल का आयोजन,
बहुत ज़रूरी होता है किसी भी आयोजन को सक्सेसफुल बनाने के लिए। मैन पावर्स और टीम से कोऑर्डिनेशन, टीम कहाँ पर है, कब तक पहुंचेगी, आ रही है नहीं आ रही है, इस सभी का बहुत ही बारीकी से जिन्होंने ध्यान रखा है, राहुल शर्मा, अक्षय सोनी, अक्षय पाटिल, इन तीनों का हमारे एवन जोड़ी जीतू दादा पाटिल और राकेश दादा पाटिल, इनकी तरफ से बहुत बहुत धन्यवाद। ओहो, पहली गेंद तमाशा मारा है सीधे का कॉर्नर के ऊपर से, भव्य सिक्सर। कमाल का स्वागत किया दीपेश के यहाँ पर पहले ही गेंद पर रतीश के बल्ले से आता हुआ अद्भुत और लाजवाब ट्रिमेंडस यूज सिक्सर। हालांकि तरबूजा चाकू पे गिरे या चाकू तरबूजे पे गिरे, कटना तरबूजे को ही है। अब यहाँ पर दीपेश की कटाई शुरू है, लेकिन यहाँ पर अच्छी गेंद है, वाटर बॉल, सुपर बॉल। हालांकि पैरों को विथ को बढ़ाया था यहाँ पर बल्लेबाज ने, स्टांस को बदलकर बैकवर्ड स्क्वायर लेग में खेलने की चाहत जताई थी, लेकिन यहाँ पर ये सटीक लाइन और लेन के साथ गेंद को चैनल में रखकर सीधे बिंदी के रूप में निकाला है। पटकी भी गेंद थी, ऑन साइड में खेलने की कोशिश है, खिलाड़ी के लिए बहुत दूर चेस है। हालांकि शॉट फाइन लेग से डीप तक गए, लेकिन डीप मिड विकेट के खिलाड़ी वहां पर आए हैं, सिंगल को किया, डबल में कन्वर्ट, दूसरा ओवर खेली जा रही है मैदान के बीच में और रन संख्या टोटल 19 रन। काफी लाजवाब, काफी सुपर्ब, काफी दमदार और दिमागदार और सो वाली गेंद, सो ब्यूटीफुल और जस्ट लुकिंग लाइक अ वाओ 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 एवन जोड़ी। डीजे पॉवर प्लेचा जे थर्ड लाईट आहे ते ऑफ करायचं आहे, कारण आता 4-4 ओव्हरची मॅच आहे. येस, अंपायर्स वेट अ मोमेंट प्लीज. सेकंड ओव्हरचा अगदी 4 बॉल या ठिकाणी समाप्त झाला आहे, मात्र एलईडी स्क्रीन अजूनही ऑफ झाली नाही आहे. धैर्य पाटील सांगतील काय करायचं या मोमेंटला. यस धैर्य. वेट अंपायर मोमेंट प्लीज. अगदी प्रत्येकाला असा वाटला की 5-5 ओवर पुन्हा सुरू आहे, मात्र 4 ओवरची मैच है और इस 4 ओवर के मुकाबले में ताबड़तोड़ शुरुआत टीम ड्रीम 11 माझी उड़ाव द्वारा. दीपेश अगली खेलने का तैयार. अंपायर विशाल नाइक सर का इशारा आता हुआ ये डेड बॉल है. फिर से एक बार रनअप में तैयार रहेंगे गेंदबाज दीपेश और स्ट्राइक एंड पर इस वक्त दस्तक देते हुए रतीश. आदेश ऑन स्ट्राइक. ओ पिच गेंद है, हवा में खेला है, ऊंचाई बहुत ज्यादा गई है, डाउन द बॉल फील्डर आएंगे, गलती नहीं है और आदेश के पारी को लगता हुआ ये पूर्ण विराम और टीम ड्रीम 11 माझीवाड़ा के लिए दूसरा 440 वोल्ट का झटका गॉन. न्यू बैटर मैदान के बीच में आते हुए रोहित. सेंसिबल बल्लेबाजी यहाँ पर करनी पड़ेगी. शुरुआत बेहतर मिली है, लेकिन इस कहीं ना कहीं शुरुआत को एंड बेहतर लगाना पड़ेगा. रन संख्या टोटल 20 स्कोर कार्ड पर नजर आता हुआ. 5 गेंदों का खेल संपन्न हुआ है और पहले ओवर के साथ भी एक सफलता थी और इस ओवर में भी दीपेश ने कहीं ना कहीं अपने विकेट के एनालिसिस को बेहतर बनाया है विकेट लेकर यहाँ पर. और न्यू बैटर रोहित इस वक्त मैदान के बीच में आते हुए. हालांकि रोहित ये नाम हालांकि भूल नहीं सकते हैं. वाइट बॉल का क्रिकेट हो, रेड बॉल का क्रिकेट हो या फिर ब्राउन्स बॉल का क्रिकेट हो, T20 फॉर्मेट हो, लेदर कोई भी फॉर्मेट लीजिए, मुंबई का जावा आलाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित. अजय फ्रॉम द बॉडी खेलने की कोशिश थी, यहाँ पर बहुत दूर से खेलने की कोशिश थी और दूर रह गए बल्लेबाज और ये डॉट रन के साथ समाप्त किया है दूसरा ओवर दीपेश ने इस मुकाबले का. और रन संख्या है 2 विकेट के नुकसान पर टोटल 20. पहले ओवर से 8-11 आए थे और इस ओवर से टोटल 9 रन आए हैं, जिसमें
पहली गेंद पर सिक्सर लगा था, उसके बाद कमाल की गेंदबाजी दीपेश द्वारा, केवल मात्र रन खर्च किए हैं, टोटल 3। हमारे मित्र आदरणीय राजू दादा पाटिल, इनके मातृश्री को भी बादशाह चषक के माध्यम से भावपूर्ण श्रद्धांजलि रहेगी। मैच नंबर 3, तीसरा ओवर ऑन होता हुआ मुकाबले का गेंदबाजी के लिए प्रेम आए हैं। लेट्स देखना होगा, हालांकि समय नहीं है प्रेम करने का, लेकिन प्रेम को मोर्चे पर लगा दिया है। ओ अच्छी गेंद, यहाँ पर कमाल की ये गेंद थी, पड़ने के बाद हालांकि बैट का स्विंग बहुत कमाल का था, लेकिन संपर्क देखने नहीं मिला है। टीम नवापुर बॉयज बोईसर से प्रस्थान की है आज बादशाह मैदान पर, और ड्रीम 11 माझीवाड़ा जो कि थाना परिसर से बिलोंग करती हुई, एक और बेहतरीन गेंद, सुपर बॉल बाय प्रेम। नाम प्रेम है, लेकिन क्रिकेट के खेल में जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं, ऐसा लग रहा है कि अब इनसे प्रेम हो जाएगा दर्शकों को भी। बहुत ही सुपर गेंदबाजी, हौसला यहाँ पर बुलंद करना पड़ेगा टीम माझीवाड़ा को। एक और सुपर गेंद, लेकिन अंपायर मुड़ रहे, मतलब थोड़ी सी कट हुई है गेंद यहाँ पर, और वाइट बॉल का इशारा आता हुआ सिंगल रन। हालांकि जो गति है ना, उसमें कोई बदलाव नहीं है, टप्पे में बदलाव दिखाया यहाँ पर गेंदबाज ने, और अंपायर ने सीधे चार्ज किया है, वाइट बॉल के रूप में सिंगल मिलेगा। रन संख्या टोटल 21। दबाव थोड़ा सा जरूर है माझीवाड़ा के टीम के ऊपर। कहते हैं ना, दबाव में कुछ लोग बिखर जाते हैं, लेकिन खिलाड़ी वही बेहतर है जो दबाव में निखर जाए। इस वक्त आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, एक और बार मुड़ते हुए, मतलब 2 गेंदें पहली जरूर टीम जय श्री राम बियारा स्पोर्ट्स नवापुर के नाम रही है इस ओवर में, लेकिन 2 गेंदें लगातार इस वक्त वाइड के रूप में आई है। 2 एक्स्ट्रा रन मिले हैं, रन संख्या टोटल 22 स्कोर कार्ड पर। फुल टॉस गेंद ऑन साइड में लपेटा है, फील्डर तैनात है वहां पर, कैच बेहतर होगा और पारी को पूर्ण विराम लगेगा। 1 मोर विकेट डाउन फॉर द टीम ड्रीम 11 माझीवाड़ा। धैर्य पाटील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। आपल्या A1 जोडी आदरणीय जितूदादा पाटील यांचा मोठा सुपुत्र मॅचचा आनंद घेत आहेत, आणि भविष्यामध्ये जितू पॅकेज नवघरसाठी देखील खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे, ती इच्छा आहे नवघरकरांची। लेट्स सी ते स्वप्न पूर्ण होईल का? धावसंख्या तब्बल 22 स्कोर कार्डवर आहेत। चेंडू टाकून झाले या ओव्हरमध्ये 3, ज्यामध्ये पहिल्या 2 बॉल डॉट, त्यानंतर 2 सलग वाईट, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त झाला आहे गोलंदाज प्रेमला, आणि धावसंख्या टोटल 22 असताना गडी बाद 3 आहे टीम ड्रीम 11 माझीवाड़ा। चांगली मॅच या ठिकाणी अनुभवाला भेटत आहे प्रेक्षकांना। एकमेव असे नवघर गावातील A1 जोडी यांच्या वतीने बादशाह चषक आपण पाहत आहोत। हाफ ट्रॅकर बॉल जास्त लांब ठेवलाय, भरपूर उंच होता हा चेंडू, टॉस देखील झालाय, आणि 1 फॉर द ओव्हर देखील या ठिकाणी अशोक राऊत सांगत असताना या ठिकाणी लेट्स सी एज अँड गॉन। जबरदस्त या ठिकाणी बॅटचा फ्लो होता, बॅटचा संपर्क झालाय, आणि कौतुक करावं लागेल बॅटरचा देखील। वेल डन अँड गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलाय, वाट नाही पाहिली आहे अंपायरच्या अगदी डिसिजनचा आणि निघून गेलाय, हे खेळाडू रीती दाखवली आहे, त्याबद्दल कौतुक असणार आहे डेफिनेटली टीम ड्रीम 11 माझीवाड़ा। आदर्श आलाय, मागील मॅचचा हिरो, चांगली कामगिरी केली होती। धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 23, सलग 2 बॉल 2 विकेट, हॅट्रिक या ठिकाणी गोलंदाज प्रेम। पहिली हॅट्रिक होईल का? प्रेम तयार,
ओहो, या ठिकाणी फिंगर रोल केलाय. लेट्स सी. समोर आले येट्स अंपायर देखील सांगत असताना विजन क्लिअर नाही आहे, व्ह्यू क्लिअर नाही आहे. अगदी ज्या प्रकारे हा बॉल टाकलाय, सलगचा हा डॉट बॉल आलाय, म्हणजे या ओव्हरमध्ये विथ द बॅट रन नाही आहे. 2 वाईड आहेत. काल आपण पहिला गोलंदाजी करत असताना अजीम खानला आणि आज पहिला गोलंदाज. फटका अगदी टॅपचा खेळलाय, म्हणजे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव या ठिकाणी या बॉलवर घेतला जाईल. आणि या 1 रनने अप्रतिम ओव्हर राहिलाय. प्रेमच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये 3 धावा आणि 2 गडी बाद. वेल डन बाय प्रेम. ओव्हरऑल 4 रन्स या ओव्हरमध्ये आहेत. हा संख्या टोटल 24 रन स्कोर कार्डवर आहे. विकेट डाऊन झाले 4. तब्बल 3 वाईड या ओव्हरमध्ये विथ द बॅट्स. शेवटच्या बॉलवर सिंगल आले आहे आणि चांगली गोलंदाजी प्रेमच्या वतीने आपण पाहिला. या ओव्हरमध्ये प्रभावित केलं आहे नवापूर बॉईजच्या प्रत्येक गोलंदाजाने पहिल्या मॅचपासून या मॅचपर्यंत. मात्र अजूनही क्रिकेटच्या पटलावर म्हणला जातो की खेळ बदलायला वेळ लागत नाही, तो वेळ बदलावा लागेल. बॅटर आदर्श आणि रोहितला व्यक्तिगत जर पाहिला तर रोहित एकही धाव नाही आहे अजून बॅटमधून. आदर्शच्या बॅटमधून 1 धावा आहेत 2 बॉलमध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये कमीत कमी 40+ जाण्याचा प्रयत्न ड्रीम 11 माझी उड्याचा निश्चितपणे असणार आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड रिझनमध्ये. अगदी डीप मिड विकेटला फिल्डर आहे. थोडासा या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला जाईल आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे आणि त्याचा फायदा टीम माझी उड्याला या ठिकाणी भेटणार आहे. 2 आणि धावसंख्या टोटल 26 धावा. प्रेक्षक अगदी पाहत आहेत फॅन्सी स्ट्रोक कधी येईल, मोठा स्ट्रोक कधी येईल या इनिंगमध्ये. बॉल उडवलाय, समोर मारलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि चांगला झेल या ठिकाणी दीपेश यांच्या वतीने झालाय आणि संपलाय खेळ. फलंदाज आदर्शचा मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 दिवस आपण पाहत आहोत आदरणीय अविनाश दादा पाटील, नगर गावाचा अगदी ओल्ड इज गोल्ड, सिक्सर किंग. टेरेन्स आलेला आहे बॅटिंग करिता मैदानाच्या आतमध्ये. टेरेन्स आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 बॉल आहेत या मॅचमध्ये. अजूनही या इनिंगमध्ये मनोज बॉलिंग ट्रॅकवर आहेत. स्लो चेंडू आल्या आल्या अगदी उडवलाय चेंडूला, बाउंड्री लाईनचा क्लिअर केला नाहीये, पकडलाय झेल आणि टेरेन्सचा देखील खेळ संपलाय. साहिलच्या वतीने वेल जज अँड वेल कॉट बाय साहिल अँड गॉन. अगदी आल्या आल्या पहिल्याच बॉलला आक्रमण केला गेला होता. उंची जास्त राहिली आहे, डिस्टन्स कव्हर करू शकले नाही आहे आणि या मैदानामध्ये जिथे सर्वाधिक मोठा रेंज आहे ना त्या रेंजला निवडला गेला आहे. प्रसाद आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या ॲपमध्ये. क्रिकेटच्या पटलावर हार कोणी मानणार नाही आहे. हार फक्त आम्ही हारच्या दुकानामध्ये मागतो आणि क्रिकेटमध्ये तो झुंज, क्रिकेटमध्ये ती फाईट डेफिनेटली आपल्याला पाहायला भेटणार आहे. सलग 2 चेंडू आणि 2 गडी बाद, म्हणजे पुन्हा या मॅचमध्ये मनोज देखील आलाय. विकेट हॅट्रिकसाठी रेडी आहे. आला या ठिकाणी कागोल क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी आणि थ्रो पहा सुंदर, अप्रतिम, दर्जेदार क्वालिटी थ्रो डीपमधून आलाय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. 1 धाव या बॉलवर आणि धावसंख्या आहे टोटल 27 धावा. जर ओव्हरऑल ॲनालिसिस पाहिला तर टोटल 15 बॉल झालेले आहेत. अजून एकही मोठा फटका आला नाही आहे टीम माझी उड्यासाठी. ओहो, याही ठिकाणी बाउन्स घेणारा चेंडू
आणि बॅटची एज आहे. फलंदाज बाद होईल. एक अजून धक्का टीम ड्रीम 11 माजिवडेला. आयुष पाटील देखील फार मेहनत घेत आहेत एवन जोडीसाठी आणि भाषा चषकासाठी. तर आयुष पाटील यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय श्री आमचे ससूनगर गावातील दमदार व्यक्तिमत्व विकी भाऊ यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. विकी भाऊ या अगदी आपले मित्र अर्थात आदरणीय जिजादा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण ससूनवघर आणि मालजीपाडा या गावातील दमदार व्यक्तिमत्व रॉयल पर्सनॅलिटी असलेले सर्व जितूदादा यांचे मित्र यांचं देखील स्वागत. आणि सरकार 11 म्हणजे सातत्याने आपण पाहत असतो विकीदादा यांना. गोलंदाज तयार. ओ परत मॅचमध्ये चेंडू होता. बॅटची एज आहे आणि या संपूर्ण ओव्हरमध्ये अगदी टोटल 4 विकेट कॅरी केलेत. गुड बॉलिंग बाय मनोज. वेल डन टीम नवापूर बॉईज. काय अफलातून षटक राहिला आहे. बॉलिंग ॲनालिसिस जर पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये परेश आले 11 धावा देत असताना 1 गडी बाद. त्यानंतर दीपेश आले दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा देत असताना 1 गडी बाद. त्यानंतर प्रेम आले आणि रन्सवर कर्फ्यू लावला आहे. 4 धावा देत असताना 2 विकेट. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये रन कमी आहेत विकेट जास्त म्हणजे 4 घेतलेत. गुड बॉलिंग बाय मनोज अँड वेल डन बाय टीम जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स नवापूर संघ. धन्यवाद संपूर्ण संस्कार ग्रुप सरकार ग्रुप मालजीपाडा यांचा धन्यवाद. संतोष दादा तांगडी यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद जे आज अगदी एवन जोडीला शुभेच्छा देण्यासाठी आलेत त्याबद्दल मनपूर्वक सर्वांचा धन्यवाद. रॉयल पर्सनॅलिटी मालजीगाडा गाव आणि ससूनवघर गाव या परिसरातील दमदार व्यक्तिमत्व आणि आज अगदी संपूर्ण भारतभर आणि भारतच्या बाहेर देखील नेपाळ असेल चायना असेल त्यामध्ये अगदी भूटानपर्यंत लडाख म्हणजे जणू काही घरच आहे. संतोष तांगडी यांचा दरवर्षी लडाखला 2 ते 3 वेळा त्यांचा राऊंड अप असतो आणि सध्या चर्चेत असणारा नाव म्हणजे सरकार ग्रुप रॉयल पर्सनॅलिटी यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. आणि बदल होईल या ठिकाणी कमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया आवाज. आता पुन्हा एकदा आपले अगदी पांजू गाव भारताच्या नकाशावर आयलँड ज्याला आपण म्हणतो ते गावाचे सुपुत्र आदरणीय श्री किनी दादा यांना इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवर. दिनेशजी किनी. थँक्स वन्स अगेन सरकार ग्रुप अँड रॉयल पर्सनॅलिटी संतोषजी तांगडी दादा आणि संपूर्ण ग्रुप त्यांचा धन्यवाद. धन्यवाद विनोद गुप्ता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अठ्ठावीस धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रतीक आलाय आणि दुसऱ्या बाजूला
निहिर हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरणारा आदर्श शेट्टी गोलंदाजी मार्गावरती येतोय. 24 चेंडू 28 धावा छोटं टोटल आहे. मात्र बिग बॅटल बनवावं लागेल, चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल आणि अचूक टप्प्यावरती मारा तुम्हाला करावा लागेल. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर मनोज पाटीलने 4 विकेट घेतल्या आहेत, प्रेमने 2, दीपेश आणि परेशने 1-1 विकेट मिळवला. आणि धावांवरती अंकुश लावत असताना शेवटच्या 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा आणि 6 विकेट मिळवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जयश्री राम बियाला स्पोर्ट नवापूर हा संघ पाहायला मिळतो आहे, तर दुसऱ्या बाजूला ड्रीम 11 माजिवड्याचा संघ रन चेसला सुरुवात झाली आहे. सिंगल कंप्लीट केलं आहे आणि सिंगलच्या मदतीने अकाउंट इथे ओपन केले आहे प्रतीक या बॅटरने. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निहिर सारखा बॅटर पाहायला मिळतो आहे. चांगला चेंडू होता, पहिला चेंडू उचली देणारा चेंडू पाहायला मिळतो आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये झाली त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल आणि रेग्युलर इंटरवलवरती विकेट घ्याव्या लागतील नवापूरला थांबवायचं असेल तर. हलक्या हाताने फॉरवर्ड ऑफ डिफेन्स जबरदस्त, मात्र रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट झाला असता तर क्लोज कॉल होऊ शकला असता. धावसंख्या 1 येते आणि धावा धावून पोचत आहेत त्या फलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण महत्त्वाचा सामना पाहणार आहोत. टॉप 4मध्ये कोणता संघ दाखल होतो आहे याकरता लढत असणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बंदर पाकाडीचा संघ दाखल झाला आहे, पायावरती बॉल आदळला आहे, पंचांकडे दाद मागितली आणि पंच सहमत आहेत. फलंदाजाला पाठवलंय माघारी पायचीच्या माध्यमातून. पहिला धक्का बसतोय टीम बियाला नवापूर संघाला. पहिला फलंदाज माघारी परतवलाय, नवीन बॅटर आता दाखल होतोय. धावसंख्या 2 वरती पहिला धक्का बसतोय. ज्या पद्धतीने उल्लेख केला रेग्युलर इंटरवलवरती विकेट घ्याव्या लागतील, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि माजिवड्यामध्येही ती ताकद आहे. धावसंख्या फलकावरती 2 आणि नवीन बॅटर आता आप सेंचुरी ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिली होती पहिल्या मॅचमध्ये प्रतीक पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या मॅचमध्ये बॅटच्या माध्यमातून पॉवर दाखवली होती पवारने. धावा झालेत त्या 2, 26 धावा अजूनही करायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. लाईट ऑन करा. आयुष पॉवर प्लेची लाईट ऑन करा. इस पॉवर प्लेचं षटक आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, 2 धावा फलकावरती. आदर्शचा चेंडू अफलातून पाहायला मिळतोय. जशास तसं उत्तर देत असताना पहिल्या 4 बॉलवरती 2च धावा मिळालेत. इथे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते, असेच चेंडू हाताळावे लागतील. डॉट चेंडूंचा मारा जास्त करावा लागेल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला जर दबावात आणायचा असेल तर रेग्युलर इंटरवलवरती विकेटही घ्याव्या लागतील. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 2 धावा 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस. आदर्श शेट्टी मागच्याही मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती, मात्र समोरचा फलंदाज तितकाच ताकदवार आहे. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता, मात्र जमिनीलगत चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रात येतोय. एक धाव घेतली गेल्या एकेरीच्या मदतीने. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे जरूर, मात्र पॉवरफुल गोलंदाजी ड्रीम 11 माजिवडा संघाच्या बाजूने आदर्श शेट्टीची पाहायला मिळते आहे. शेवटचा बॉल असेल. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहिलं तर निहिर पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका शोधावा लागेल प्रत्येक षटकामध्ये. आता शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्वतःला रूम दिला आणि चांगला फटका तिथे खेळलेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा सिंगलला डबलमध्ये रोटेट करतायत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर 23 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 23 रन. पॉवर प्लेची लाईट ऑफ करा मित्रा. आता 18 चेंडू आणि 23 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता
गोलंदाज तयार होतोय. अश्विननेही खूप चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र इथेही चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. पहिल्या षटकात 5 थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. पहिल्या षटकामध्ये मात्र 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 23 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रतीक पवार, तर दुसऱ्या बाजूला निहीरसारखा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती अश्विन नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. चला, वेल वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या. जवळपास आपण पाहिलं तर 2:16 झालेले आहेत. अजून एक सामना बाकी आहे. फुलटॉस, त्यावरती फटका खेळलेच जरूर, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकदम प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं. फुलटॉस चेंडूला चांगला समाचार घेऊ शकले नाहीत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि बॅटरला अगदी योग्य प्रश्न विचारतायत. अश्विन तयार, डावऱ्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा बॅटर निहीर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पायावरती क्रॅम्प आलाय. रणवेमध्ये थोडासा बिघाड येतोय. अगदी धाबा झालेत त्या एकंदरीत पाहिलं तर 6. गोलंदाजाला थोडीशी दुखापत जाणवत आहे. अश्विन मात्र आपल्या संघाकरिता दुखापत बाजूला सारावी लागेल आणि विकेट घ्याव्या लागतील. गोलंदाजी मार्गावरती तयार होत आहेत. जबरदस्त सामना रंगतोय. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये जाण्याकरता ही धडपड पाहायला मिळत आहे दोन्ही टीमची. चांगला खोलात चेंडू टाकलाय. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आलाय डीपमधनं. तत्पूर्वी एकच धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 7 वरती जाऊन पोचते. जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 16 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल 21 रन. इथून 1 ते 2 डॉट चेंडू माजिवडा संघ अगदी कमबॅक करताना पाहायला मिळेल. मात्र प्रतीक पवार सांगतायत मी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलला पाठवतायत एक टप्प्यासहित सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त टायमिंग होतं आणि त्याच बलावरती बॉल जातोय सीमापार. चौकार. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 11 धावा. फुलटा चेंडू आणि त्याचा योग्य तो समाचार मैदानाच्या आतमध्ये घेत असताना प्रतीक पवारने काय बॅटिंग केल्या. जबरदस्त आपण पाहतोय. मोठे स्ट्रोकही खेळलेत आणि अगदी साजेशी फलंदाजी ते करतायत. धावसंख्या 11. थोडंसं दबाव हटवण्याचं काम त्यांनी केलं आहे. 17 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 17 रन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन होता, त्यावरती आक्रमण केले. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचली गेली ती 12 या आकड्यावरती. 12 रन्स, 12 धावा. 14 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता. अश्विन तयार होतोय. समोर आपण पाहिलं तर निहीर आहे. चांगला फटका खेळलेत. गॅपमध्ये खेळलेत. तिथे चान्सेस नाही क्षेत्ररक्षकाकडे. एक टप्प्यासहित मस्तकाला दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा दुसरा चौकार येतो या षटकामध्ये. अश्विन वरती आक्रमण केलंय. धावसंख्या पोचली गेली ती 16 वरती. जिंकण्याकरिता आता 12 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग झाले मैदानाच्या आतमध्ये. चांगले फटके ते खेळतायत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी राहिलेली नाही आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर फलंदाजांना हात खोलण्याचा चान्सेस इथं मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ अ लेन. चांगला फटका खेळलेत तिथे.
एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण होते डीपमध्ये. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 17 वरती 11 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 11 रन हे समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. सतरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद येतोय गोलंदाजी मार्गावरती. धावसंख्या फलकावरती 17-11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 रन. सामना अगदी जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे चांगला चेंडू येतोय त्यावरती सन्मान देत आहेत आणि खराब चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा मानस दाखवला गेलाय. जय श्रीराम बियाला स्पोर्ट नवापूर या संघाने इथे पायावरती चेंडू आदळतोय. पंचांकडे दाद मागतायत. लाऊड अपील होतं मात्र पंच सहमत नाहीत. आता 11 चेंडू आणि 11 धावा. इथून 1 ते 2 चेंडू अजून निर्धाव आले तर सामन्यामध्ये रंगत वाढेल यात काही शंका नाही. जबरदस्त सामना होतोय. कमी धावा कधी कधी बिग बॅटल बनत आहेत हे सातत्याने आपण पाहिलंय. मात्र इथे निहिरचा फटका आणि दिलाय 440चा झटका. सिक्सर. काय फटका खेळले. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोचली गेली ते 23 वरती. आता 5 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस निहिरने आपले हात खुले केलेत. निहिरच्या बॅटमधनं हा षटकार आला आहे. लो स्कोरिंग मॅचमध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. चांगले योगदान दिले आतापर्यंत आपण पाहिलं तर. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. प्रसादवरती आक्रमण केले. चांगला फटका जमिनीलगत खेळत आहे. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. शॉर्ट स्क्वेअरला बीट केलं आणि डीपमधून क्षेत्ररक्षक आला. 1 धाव घेतली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावरती. 4 धावांची आवश्यकता. अगदी प्रतीक पवारच्या बॅटमध्ये एखादा मोठा टोला येईल का आणि हा सामना फिनिश केला जाईल का याकडे लक्ष लागले आहे. सामन्यामधले अगदी हवा काढून टाकल्या असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. चांगला फटका म्हणता येणार नाही कारण क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं झालं आहे. कारण रनआउटची संधी गमावली गेली. धावसंख्या 1 ने पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. आता 7 मध्ये करायचे आहेत 3. 7 चेंडू आणि 3 धावा. 7 बॉल 3चं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार केलाय ऑन साइडला. षटकाराच्या मदतीने सामना फिनिश केलाय बॅटर निहिरने. अभिनंदन टीम जय श्री राम बियाला स्पोर्ट नवापूर पुढच्या फेरीत दाखल होतोय. अँड हार्ड लक टीम ड्रीम 11 माजिवडा. आपण आलाच चांगला खेळ दाखवलात त्याबद्दल आपले आभार. चला सेमीफायनलच्या क्वार्टर फायनलच्या टॉसकडे आम्ही वळणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार यस मनोज पाटील मन्या. 3 धावा आणि 4 विकेट मिळवलेल्या आहेत. मनोज पाटील आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. चला बंदरपाकाडीचा कॅप्टन आपण या आणि दुसऱ्या बाजूला टीम जय श्री राम बियाला स्पोर्ट नवापूर परेश आरेकर आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज पाटील 4 विकेट. खूप खूप धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आणि जाऊया आता प्रेझेंटेशन बॉक्सकडे जिकडे आपण सर्वप्रथम देणार आहोत या मॅचचा
अगदी हिरो ज्यांनी जबरदस्त स्पेल फेकला गेला शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आला आणि जणू काही विकेटची भिंगरी उडवली आणि 4 विकेट घेत असताना जबरदस्त कामगिरी राहिली आहे. मिस्टर मनोज ठरलाय या मॅचचा सामनावीर. आदरणीय सन्माननीय भूपेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जात आहे. गुड बॉलिंग बाय मनोज. मनोज काय म्हणशील तुझ्या गोलंदाजी ॲनालिसिस बद्दल? चला धन्यवाद मनोजजी. भरपूर शुभेच्छा असणार आहेत पुढील मॅचसाठी देखील. आणि टॉस करीत आपण इन्व्हाइट करणार आहोत भूपेंद्रदादा. आपण थांबायचं आहे भूपेंद्रदादा. नाही भूपेंद्रदादा आपण थांबायचं आहे. आपल्यासोबत टॉस देखील केला जाईल. टीम ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदरबाग हाडी वर्सेस टीम जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स